सीएसएमटी स्टेशन परिसर आता मोकळा झालाय। 4 दिवसांनंतर हा परिसर मोकळा केलाय। रस्त्यांवरून आंदोलकांच्या गाड्या हटवण्यात आल्या। स्क्रीनवर आपण ही पाहू शकतोय दोन दृश्य आहेत, कशा प्रकारे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि आज ती वाहनं काढण्यात आली। मुंबईतल्या हिमालय ब्रिजवरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। मराठा आरक्षण आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। मात्र 5व्या दिवसापूर्वीच काल 4थ्या दिवशी कोर्टानं मुंबई ही पूर्ववत करण्यासंदर्भात राज्य सरकारला ठणकावून सांगितलं होतं। दुपारी 12 वाजेपर्यंतची ही मुदत देऊन मुंबई ही पहिल्याप्रमाणे सुरू करण्यात यावी आणि ज्या रस्त्यावर आंदोलक बसलेले आहेत त्यांना त्या ठिकाणून बाजूला करून मुंबईकरांसाठी हे रस्ते खुले करावेत असं कोर्टाद्वारे सांगण्यात आलं होतं। आपण बघतोय की त्याचाच परिणाम सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेरचा हा रस्ता आहे आणि आपण बघतोय की ते रहदारी जी आहे ती सध्या सुरू झालेली बघायला मिळत आहे। 12 वाजण्याच्या आधी या ठिकाणून या गाड्या ज्या आहेत त्या हटवण्यात आल्याचं देखील दृश्य बघायला मिळत आहेत। काही गाड्या त्या ठिकाणी आहेत, मात्र त्या देखील आता नवी मुंबईच्या दिशेला नेण्यात येणार असल्याची माहिती मिळते। आपण बघतोय की सध्या हे आंदोलक जे आहेत ते आता काही प्रमाणात कमी झाले असल्याचं देखील दृश्य बघायला मिळत आहे। जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल चौक त्या ठिकाणी जाम करण्यात आला होता, हा रस्ता जो आहे हा दोन्हीकडचा रस्ता बंद करण्यात आला होता। या दोनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलकांच्या गाड्यांचं पार्किंग होतं, त्या गाड्या आता हटवण्यात आल्याचं देखील बघायला मिळत आहे आणि मुंबईकरांसाठी हे रस्ते या ठिकाणी सध्या खुले करण्यात आल्याचं देखील दृश्य बघायला मिळत आहे। कॅमेरापर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।